शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, मी आज संग्राम शेठ निचित यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे. हा बघू शकताय पहिल्या वर्षाचा बाग आहे. अतिशय सुंदर पद्धतीने सेटिंग झालेलं आहे. आता काटा छाटणी घ्यायचं आहे. तर नवीन काही कळ्या निघलीत, पण त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉपिंग होताना दिसत आहेत. ह्या अशा पद्धतीनं बघू शकताय मादी कळी ड्रॉपिंग होताना दिसते. तर कळी ड्रॉपिंग होण्यामागं बरीच कारणं आहेत. ठराविक एक कारण असं परफेक्ट सांगता येत नाही बाबा ह्याच कारणामुळे कळी ड्रॉप होते. तर सगळ्याच गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर पाण्याचं शेड्यूल आहे. पाणीसुद्धा आपल्याला देतो ना, झाडाची गरज पाहून सेटिंगची कुठली स्टेज आहे, जमीन कशी आहे, हवाचं हवा कशी आहे, परत टेम्परेचर किती आहे, आणि त्यानुसार आपल्याला पाण्याचं नियोजन ठरवावं लागतं. तसंच आपल्या रोग आणि किडीचं सुद्धा नियंत्रण करणं महत्त्वाचं असतं. रोग आणि किडी नियंत्रण करत असताना आपल्याला जास्तीत जास्त जैविक औषधांचा वापर करणं महत्त्वाचं आहे. कारण मधमाशी सुरक्षित औषधं वापरली तर मधमाशी आपल्या बागेत फिरणार आहे. आणि मधमाशी नरकळीत जवळपास 8 ते 10 वेळा बसून ती मादी कळी 8 ते 10 वेळा बसली तर त्या ठिकाणी पॉलिनेशन होतं. आणि जर पॉलिनेशन नाही झालं तर मादी कळी आपली ड्रॉप होऊ शकते. तर मधमाशीसुद्धा हा महत्त्वाचा घटक आहे. आणि डाळिंबामध्ये जवळपास 97% सेटिंग हा मधमाशीवर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्याला केमिकल औषधांचा वापर टाळायचा आहे. आणि जास्तीत जास्त जैविक औषधं असेल, त्याच्यामध्ये बायो-303 असेल, इकोसाईड असेल, नेमिसाईड असेल, इकोडा आहे, नो-थ्रिप्स आहे, निंबुलियार्क ह्याचा वापर करणं महत्त्वाचं आहे. तर आपल्याला हे सेटिंगच्या अवस्थेतील कळी ज्या ठिकाणी ड्रॉपिंग होत आहे त्या ठिकाणी काही फवारण्या घेणं महत्त्वाचं आहे. ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं 042-47 हे खत आहे, ते 3 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन एकत्र असलेलं कॅपफर्ट 1 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ग्रोस्टिम 1 मिली घ्यायचं आहे. ही एक फवारणी घेऊ शकताय. त्यानंतर आपल्याला पॅक्लोब्युट्राझोल ही एक फवारणी आपण घेऊ शकताय, जे मार्केटमध्ये ग्रोटार नावानं उपलब्ध आहे किंवा कल्टार नावाने उपलब्ध आहे. ते 1 लिटर पाण्यासाठी अर्धा मिली घ्यायचं आहे. नंतर ड्रॉपिंगसाठी आपल्याला प्लॅव्हनिफिक्स आणि बोरॉन ही एक फवारणी चांगल्या प्रकारे घेऊ शकताय. त्यानंतर आपल्याला ड्रॉपिंग थांबवण्यासाठी देशी गाईचं दूध किंवा शेळीचं जर दूध असेल तर अतिशय चांगलंच आहे. ते साधारण एकरी 2 लिटर घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट प्रति लिटर 2.5 ग्रॅम ह्याप्रमाणे आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तसंच आपल्याला वरूनसुद्धा अजून एखादी 52-34 आणि वृद्धी त्यासोबत झिंक घेऊन अशी एक फवारणी करू शकताय. अशा वेगवेगळ्या फवारण्या घेत राहायचं आहे. अशा जर फवारण्या तुम्ही केल्या तर आपलं निश्चितपणे ड्रॉपिंग थांबू शकतंय आणि चांगल्या प्रकारे सेटिंग होऊन उत्पन्नात निश्चितपणे वाढ होऊ शकते. दिलेली माहिती कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.